ऊस दर प्रश्नी सांगलीमध्ये कारखानदार आणि शेतकरी संघटनांची बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष। धाराशिवमध्ये दूध उत्पादक अडचणीत, दुधाचे दर घसरल्याने आर्थिक संकट, दूध दरात वाढ करण्याची मागणी। जळगावातील चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर, मात्र इतरही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची केंद्रीय पथकाकडे मागणी। तळेगाव दाभाडे इथला विस्कळीत पाणीपुरवठा नियमित होणार, नगर परिषदेकडून पाणीपुरवठा नियोजन अंतिम टप्प्यात। धाराशिवमध्ये प्रवाशांना डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट मिळेना, बस वाहकांना ATM मशीनचं प्रशिक्षणच न दिल्यानं प्रवासी आणि वाहकांची अडचण। तुळजाभवानी देवी संस्थानची बोगस वेबसाईट आणि मोबाईल ॲप तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद, मंदिर प्रशासनाची परवानगी न घेताच सुरू केली होती वेबसाईट आणि मोबाईल ॲप। नंदुरबारमध्ये ग्रामीण डाक सेवकांचं विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन, सरकारच्या विरोधात निदर्शनं करत घोषणाबाजी। मुंबईतल्या 300 रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती, हायकोर्टाच्या आदेशानं मुंबई महानगरपालिकेला धक्का। 8.5 किलोमीटर लांबीची कोस्टल रोडवर बांधली भिंत, 10 लाख आर्मर आणि कोर रॉकचा केला वापर। आणि मुंबईतल्या चेंबूरमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण, आरोपीला विरारमधनं अटक।